नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनू आता गोकुळ अष्टमीच्या पूजा सांगायला जाऊ लागला होता. सगळे मिळून 2 रुपये तरी मिळतील अशी त्याला आशा होती. आता पाहूयात पुढे. गोकुळ अष्टमीच्या पूजा प्रत्येक घरी नव्हत्या. गणपतीच्या पूजा प्रत्येक घरी असत. एका घरी पूजा सांगितली की लगेच शेजारच्या घरी. आज तसं नव्हतं. 10-12 घरं टाकून पुढली पूजा. चौकशी करीत जायचं. पाऊस, काळोख, चिखल, गडगे, वई, भात शेतीचे कुणगे, हातात कंदील, छत्री, पिशवी, तीत पोथी. मी पुढल्या घरी गेलो. साधी पूजा, चवली. पुढलं घर, साधी पूजा, आणा. एकेका घरी पूजा सांगत पुढं जायचं. हजारात तुळशी घालायच्या असल्या की तिथे पाऊण तास तरी लागेच. कधीकधी तासभर. एकऐवजी 2-3 आरत्या. शेवटच्या घरी पोहोचेपर्यंत चांगलीच रात्र झाली होती. आवाठातल्या घरात निजानीज झाली होती. जाग अशी नव्हती. पावसाच्या रिपरिपीचा आवाज तेवढा ऐकू येत होता. मी पोहोचलो तर पडवीवर वात बारीक करून कंदील लावून ठेवलेला. भिंतीशी एक माणूस बसलेला. तो झोपला होता टेकल्या टेकल्या. घरात सगळी शांतता होती. भट इलो हा, मी मोठ्यानं म्हणालो. झोपलेला माणूस पटकन जागा झाला. भट, गोकुळ अष्टमीची पूजा असा मा? होय होय, त्या पूजे केला आज भट म्हणान? होय. येवा येवा. तो आता उठला. मला आत घेत त्यानं विचारलं, इतको उशीर सो? मध्यानरात. 10-12 पूजा होत्यो. 5-6 घरात तुळशी घालूचे होत्यो. पोथी वाचूक येळ लागता ना, म्हणान उशीर, मी सांगितलं. आमच्याकडे पण असतात तुळशी घालूच्यो. घालूया मग हो, मी म्हणालो. छत्री मिटून ठेवली. कंदिलाची वात बारीक केली. माणूस घरात गेला. मोठ्यानं म्हणाला, गो, निजलंस का काय? उठ आधी. भटजी लो पूजा सांगूक. उठ उठ. समाई जा केली ती तेल घाल. वात मोठी कर. मग मला म्हणाला, बसा हा भटजींनो. मी इलंयच तोंडार पाणी मारून. मी देवाच्या तिथे बसलो. पोथी बाहेर काढली. त्याची बायको जागी होऊन उठून आली. तिनं समईत तेल घातलं. वात मोठी केली. माणूस तोंड धुवून नीट जागा होऊन आला. पाटावर बसत म्हणाला, सगळी तयारी हिनं करून ठेवल्यान हा. आता सुरूच करूया. काय झाला, तुमची वाट बघत पडयेर बसलंय. ती वायच पेंग गेली इतक्याच. तुळशी 1000 घालूचे हा. पोथी असा मा? ही काय? मी पोथी दाखवीत म्हणालो. पोटात पाणी घेवा 3दा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. भटजीनू, सावकाश येऊ दे हां, काय घाई नाही, माणूस आचमन करीत म्हणाला. अहो मध्यानरात झाली, आता सावकाश. बायको पुटपुटली. होऊ दे. मध्यानरातिकच श्रीकृष्णोचा जन्म झालो. मध्यानरातिकच पूजा, याच बरोबर. पूजा सुरू झाली. मी मंत्र म्हणत पाणी शिंपडा, गंध लावा इत्यादी सांगू लागलो. आता मलाही कंटाळा यायला लागला. 10-12 पूजा झाल्या होत्या. ही शेवटचीच ठरू दे. एका घरी पूजा चालली आहे असं समजलं की दुसऱ्या पूजेच्या घरचा कोणतरी बोलवायला येईल. तसं इथं नको यायला. 2-1 रुपये जमले असतील दक्षिणेचे. इथं पावली मिळेल. तुळशी घालायच्या आहेत. त्यासाठी आणखी पाऊण तास तरी लागणार. त्या त्यांच्या 2-3 आरत्या असणार. मध्यरात्र आत्ताच झालेली असणार. घरी एकट्यानं जायचं. बाबल काका पूजा आटपून आलेली असणार. पूजा तुळशी घालण्यापर्यंत आली. मी पोथी उघडली. वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात एक जांभई आली. ती दाबून मी यजमानाला म्हणालो, तुळशी घालूक लागा, एक घाला. मी पोथी वाचूक लागतंय. असं म्हणून मी शांताकारम भुजगशयनम श्लोक म्हणत पोथीचं वाचन सुरू केलं. ओम विश्वस्मे नमः, ओम विष्णवे नमः. यजमानानं एक मंजिरी मूर्तीवर सावकाश ठेवली आणि म्हटलं, भटजीनू, सावकाश होऊ दे, घाय कशाक?
सावकाश वाचा. मी सावकाश तुळशी घालते. 2-4 नावं वाचून होण्याआधीच त्यानं ही सूचना केली. मी भरभर वाचू लागणारच होतो, लवकर संपावं म्हणून. मी सावकाश वाचू लागलो. थोडी पानं उलटली. पुन्हा वाचायचा वेग वाढवला. पोथीवर उजेड नीटसा पडत नव्हता. समयसाच काय तो उजेड. वातीला काजळी धरली होती. तेल संपलं की ज्योत लहान होत होती. ते बघून यजमान बायकोला सांगत होता, वायस तेल घाल गो समईत, इजा का लागली. भटजी का दिसतला कसा पोथी वाचू. बायको येऊन वातीची काजळी झाडून वात मोठी करून जाई. उजेड थोडा वाढे. मी पुन्हा पोथी वाचन सुरू करी. अर्ध-अधिक विष्णू सहस्रनाम वाचून झाले. यजमानाच्या तुळशीही अर्ध्या संपत आल्या. घरात शांतता होती. उजेड नव्हताच. यजमानाची मुलं झोपली असावीत. बायको माझघरात भिंतीच्या मुळाशी बसून होती. एक म्हातारी बाई तिथंच कलंडलेली होती. ती यजमानाची आई, ताई कोणतरी असावी. आजूबाजूच्या घरातून आवाज येत नव्हता. पाऊसही थांबला असावा. मी आणखी 2 पानं वाचून उलटवली आणि माझा आवाज थांबला. डोळे मिटले, मान कलंडली. मी पटकन जागा झालो. आवाज मोठा करून वाचू लागलो. ओम सत्यसंघाय नमः. ओम दाशार्हाय नमः. ओम जीवाय नमः. पुन्हा थोड्याच वेळात तसंच झालं. डोळे मिटले. आवाज थांबला. मान कलंडली. तुमका पेंग येता हा भटजीनो, यजमान म्हणाले. ते मला ऐकू आलं. मी पटकन जागा होत म्हणालो, नाही नाही, पेंग कशी येयत. मान वायच कलंडली इतक्याच. खोटं कशाक सांगतास. मी बघलंय तुमका पेंग येताना. जा, डोळ्यावर तोंडावर पाणी मारून येवा. पूजा सावचित पानानंच येऊ खावी, यजमान म्हणाला. मला पेंग येतच होती. झोपच येत होती. मध्यरात्र झालीच असणार. भूक लागली होती. विष्णू सहस्त्रनाम वाचायचा कंटाळा आला होता. पण पूजा तर पूर्ण करायलाच हवी, नाहीतर तात्या रागवला असता. शिवाय दक्षिणेची पावलीही बुडाली असती. मी डोळ्यांवर तोंडावर पाणी मारून आलो. स्वतःला सांगितलं, पुन्हा पेंग येता नाही. मी जागेवर बसलो. समईचा प्रकाश पोथीवर नीट पडेल अशी पोथी धरली आणि पुढं वाचू लागलो. ओम ज्योतिषे नमः. ओम सुरुचये नमः. ओम हुतभुजे नमः. यजमान एक एक तुळस देवावर घालू लागला. 100-200 नावं वाचली. पुन्हा डोळ्यांवर पेंग येऊ लागली. नाही नाही, आता पेंग येता नाही. यजमान रागावेल, बोलेलसुद्धा, अपमान करील. दक्षिणेची पावले देणार नाही. आणा टेकविल हातावर. ताट डोळ्यांनी पोथी वाचीत राहिलं पाहिजे. मी आवाज मोठा करून वाचू लागलो. यजमान तुळशी घालीत राहिला. नामामागचा आकडा बघितला. 960. अरे, आलं वाटतं संपत. आता शेवटचीच काही नावं उरली. मी शेवटची पानं उलटून बघितलं. खरंच संपत आलं होतं. माझा उत्साह वाढला. मी अधिक मोठ्यानं वाचू लागलो. ओम प्राणभृते नमः. ओम प्राणजीवनाय नमः. पान उलटलं. शेवटची 2 पानं. 990, 995, 999 आणि 1000. ओम सर्वप्रहरणायुधाय नमः. संपलं बुवा. मी पोथी मिटली. यजमानाला म्हटलं, संपला वाचून. आता उरलेल्या सगळं तुळशी घालून टाका देवार. असं सांगून मोठ्यानं म्हणालो, ओम विष्णवे नमो. विष्णवे नमो. विष्णवे नमः. मी मिटलेली पोथी पिशवीत टाकली. यजमानाने ताटातल्या उरलेल्या सगळ्या तुळशी मूर्तीवर घातल्या. धूप दीप नैवेद्य झालं. गाऱ्हाणं संपलं. पूजा संपली. आता दक्षिणा देवची, मी म्हणालो. यजमानानं पैसे घेतले. भिजवून तुळशीच्या पानातून माझ्या पुढं धरले. मी हात पुढं केला. त्याने माझ्या हातावर ठेवली. मी दक्षिणा पान्तु बहुदेयचास्तु म्हणालो. तुळशीच्या पानातून नाणं बाहेर काढलं. समईच्या उजेडात बघितलं. पावली. मी उठून उभा राहिलो. दक्षिणेची पावली चड्डीच्या खिशात टाकली. खिशात आधीचे दक्षिणेचे मिळालेले पैसे होतेच. त्यात नवी पावली पडली. किन्न आवाज आला. आता 2-1 रुपये झाले असणार नक्कीच. ही शेवटचीच पूजा. नवीन कोणी बोलवायला आला नाही. आता घरी. माका पोचवक धाडशात कोणाक.
मी यजमानाला विचारलं. खयपर्यंत? देऊळवाड्यापर्यंत. यावेळी कोण येतो लो इतक्या लांब? यजमानाने प्रश्न केला आणि म्हटलं. मी रस्त्यापर्यंत येत आहे. थैसून तुम्ही जाशात मव एकटे. रस्त्याक जाग असतली. इलेक्ट्रिसिटीचे दियेत असत आता रस्त्याक. चला. भाताच्या शेतातल्या मेरावरून आम्ही निघालो. यजमानानं एक कंदील घेतला. एक कंदील माझ्या हातात. भातं वाढून मेरांवर ओनवून पडली होती. पाणी साठलं होतं. पाऊसही पडत होता. सगळीकडे काळोख होता. जपून जपून पावलं टाकीत टाकीत आम्ही रस्त्यावर आलो. रस्त्यावरच्या खांबावर विजेचे दिवे पेटत होते, पण प्रकाश अगदी मंद होता. तो खाली रस्त्यापर्यंतही पोचत नव्हता. दूर कुठून पोचणार? आता जाशात तुम्ही? यजमानानं मला म्हटलं आणि तो कंदील घेऊन मागं वळला. मी चालू लागलो. रस्त्याला जाग नव्हतीच. रस्त्याकडेच्या घरात निजानीज झाली होती. मला भय वाटू लागलं. मी तोंडातल्या तोंडात रामरक्षा पुटपुटू लागलो. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रे मंत्रस्य. ड्रॉइंगच्या तासाचं मला खूपच भय वाटायचं. सकाळी वेळापत्रक बघताना ड्रॉइंगचा तास दिसला की एकदम पोटात गोळा उठल्यासारखं व्हायचं. शेवटचाच तास असला तर एक बरं असे. तो संपला की शाळा सुटे. पण आदलामधला तास असला की धडकीच भरे. भात पेज खाऊन शाळेत जायची तयारी करू लागलो की पुन्हा आठवण होई. आज ड्रॉइंगचा तास. आपणाला चित्र काढता येणार नाही. शिंदरकर सरांचा मार खावा लागणार. परसाकडलाच लागे. तसंच झालं. भात खाऊन मी दप्तर भरायला लागलो. वह्या पुस्तकं कोणती घ्यायची ते बघू लागलो. बघितलं तर आज ड्रॉइंगचा तास. पोटात गोळा आला. तरी शाळेचे कपडे घातले, दप्तर भरलं. छे, फारच भय वाटत आहे पोटात. जाऊन यायलाच हवं परसाकडला. तांब्या भरून घेतला. मळ्यात गेलो. अजून भातं कापायची होती. तरारून उंच वाढली होती. पाणी साठलं होतं. तिथंच कुठंतरी जागा शोधून बसून आलो. कपडे केले, दप्तर घेतलं, बाहेर पडलो. रोजच्यासारखी मधूला हाक मारली. त्याची आई म्हणाली, तो गेला रे, तुला उशीर झाला आज. मी भरारा शाळेचा रस्ता चालू लागलो. गोकुळ अष्टमी झाली. लवकरच गणेश चतुर्थी. तात्या म्हणाला, हनू, तू यंदाही जायचं हां पूजांना. तीनही कर तूच. हरताळका, गणपती आणि ऋषीपंचमी. तीनही पूजा येतातच तुला सांगायला. दरवर्षी जातोस तीच घरं कर. तुला ती ठाऊक झाली आहे. यजमानांना तूही भट म्हणून माहीत झाला आहेस. जाशील ना? जाईन मरे, मी म्हणालो आणि विचारलं, दक्षिणा सगळी माझीच ना? ते ठरलंच मरे आता, तात्या म्हणाला आणि त्याने काकांना विचारलं, काका तुम्ही करा काही घरच्या पूजा, जाल ना? जाईन मरे, काका म्हणाले. मला तरी काय काम आहे दुसरं? नुसतं घरी बसायचं, ते 4 घरी पूजा सांगेन. तेवढेच 4 पैसे मिळतील दक्षिणेचे. शाळेत रीडिंग रूम होती. तिथं घोड्यांवर वर्तमानपत्र, मासिक असं वाचायसाठी लावलेलं असे. साप्ताहिक असत. बाबल घरी आणि ती वाचायला मिळतच. पण तो घरी आणत नसे, ती तिथे वाचायला मिळत. दुपारच्या मधल्या सुट्टीत मी तिथे वाचत बसे. काही मुलं घरी जाऊन जेवून येत. लांबून येणारी मुलं घरी जात नसत. ती इकडे तिकडे फिरत, खेळत. मी वाचीत बसे. पुष्कळ वेळा सगळी वाचून काढी. वर्तमानपत्र, मासिकं, गोष्टी, कविता, व्यक्तिपरिचय, राजकारणाबद्दलचे लेख, सामाजिक विषयांवरचे लेख, नाटका सिनेमाबद्दलचे लेख, पुस्तकासंबंधीचे लेख, परदेशाची माहिती देणारे सचित्र लेख, परिचयपर लेखात मोठ्या माणसाबद्दलचे लेख असत. कारखानदार, लेखक, नट, समाजसेवक, चित्रकार, खेळाडू, वेगळंच काहीतरी अचाट कार्य करून दाखवणारे लोक. सगळं वाचताना बरं वाटे. शाळेच्या पुस्तकात नसलेलं खूप खूप काहीतरी समजल्यासारखं वाटे असं आपणालाही लिहिता यायला हवं. गोष्टी, कविता, परिचय, लेख, राजकीय लेख, सामाजिक विषयांवरचे लेख. आमचा गणपती भाईच्या शाळेतच होणार होता. आता गणेश चतुर्थी जवळ आली. मूर्ती तयार झालेलीच होती. भाई मला म्हणाला,
तुझं गणपती बघू की मरे. मुकट्याक मुगटाक रंग कसलो हयो सांगान जा. शनिवारी दुपारी मी गेलो. भाई होता. त्याचा भाऊ बाबल. त्याचे वडील गणपतीचं काम करीत होते. शाळा लहान मोठ्या मूर्तींनी भरून गेली होती. काही मूर्तींना पांढरा रंग फासून झाला होता. मला बघताच भाईचे वडील म्हणाले, येणच नाही तो हाली तू हनू. आता शाळा लांब झाली ना, अभ्यासही खूप असता. भाई तरी खय येता माझ्याकडे अभ्यासाक, मी म्हणालो. काय खरा म्हणा, भाईचे वडील म्हणाले आणि मूर्तीचं रंगकाम करू लागले. ह्यो तुमचं गणपती. एक मूर्ती दाखवीत भाई म्हणाला, मी स्वतः केलं आहे. कसो असा? मस्त मरे, मी म्हणालो. गेल्या साली तुमचं गणपती उंदरावर बसलेलो होतो. यंदा सिंहासनावर बसलो हा. कसा दिसतो हा? चांगले मरे मस्त हा. पसंत असा मा तुका? बाईच्या वडिलांनी विचारलं व म्हटलं. हाणूचो गणपती एकदम झकास होवं खयो. झालोच हा, मी म्हणालो. भाई मोठा मूर्तिकार होतलो. छान छान मूर्ती तो बनवतलो. तेव्हा मी त्याच्याबद्दल लेख लिहितले मासिकात. देव करो तुझो शब्द खरो होऊ दे, बाईचे वडील म्हणाले. गणपतीचं काम करीत थोडा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, मोठं मूर्ती करणारो होऊचा तर त्यांना मुंबईत जावं खया. हे मालवणात काय चीज नाही कोणाच्या गुणांचा. मुंबईत गेल्याशिवाय माणसाक कामधंदोय भेटणार नाही आणि कोण मोठंही होणार नाही. गणेश चतुर्थी आली. आम्ही तिघेही पूजा सांगायला गेलो. काका, बाबल, मी. 3ही दिवस, हरताळका, गणपती, ऋषीपंचमी. सगळ्याच ब्राह्मणांना जावं लागे. मुलांनासुद्धा पूजा सांगायला जावं लागे. गणपतीच्या पूजा घरोघरी असत. भिक्षुकी करणारे ब्राह्मण दरवर्षीप्रमाणे आले नाहीत, तर शाळेत जाणाऱ्या मुंज झालेल्या मुलांना लोक घेऊन जात. त्यांच्याकडून पूजा सांगून घेत. घरची पूजा बघून बघून थोडी थोडी पूजा सगळ्यांनाच येई. मधू मात्र जायला तयार नसे. मी गणेश चतुर्थी दिवशी यजमानांघरच्या पूजा सांगायला जायला तयार झालो. बाहेर पडलो. काका आधीच गेले होते. बाबल दुकानातून परस्पर काही पूजा सांगायला जाणार होता. मी बाहेर पडायला लागलो तर मधूचा आवाज ऐकू आला. मी नाही हा जाणार पूजा सांगायला आई, मधू जोरात म्हणाला. अरे नाही कसो जाणार तू, भट कमी पडससत यंदा. आपली घरासत भटपणाची. त्या भट जायवं नका पूजा सांगवे, त्याची आई विचारित होती. मी जाणार नाही, तू दुसरा ब्राह्मण धाड, मधू म्हणाला. आत्ता आयत्यावेळी कोण धाडणार? तू जा मरे 10-15 घरी, आई म्हणाली. नाही, मधू जोरात ठासून म्हणाला. नाही कसा जाणार हां? आपली भिक्षुकीची घरं आपण नको सांभाळायला? यंदा नेहमी येणारे 2 भट आले नाहीत. मग तू नको का जायला? हानू नाही का जात? तोय आता इंग्रजी शाळेत जातो आणि भटपणाच्या कामा नाही जातो. गणपतीच्या पूजांना भट नाही पाठवला तर यजमान लग्न करायला बोलावतील का आपणाला? ग्रामोपाध्ये मरे आपण. मीच गेलो असतो रे, मधूचे वडील म्हणाले. तुम्ही के जासा? तुमची प्रकृती नाहीसे आधीचे बरी, मधूची आई म्हणाली. म्हणणीच तर ह्याचो मन धरणं चालतो सत, मधूचे दादा म्हणाले. हो मन मरे मधू, त्याची आई पुन्हा म्हणाली. मधू थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, जातो, पण यंदाच, पुढल्या वर्षी नाही. मी तिथंच थांबलो होतो. मधू मला म्हणाला, यंदा मॅट्रिक झालो की मी चाललो मुंबईला. तिथं नोकरी करणार, पगार मिळवणार. नंतर उभ्या जन्मात कधी दक्षिणेसाठी हात म्हणून पुढं करणार नाही. गणपतीच्या पूजा आटोपल्या. गणेश स्थापनेच्या पूजा, हरताळका, ऋषीपंचमी, 1.5 दिवसांचं विसर्जन, 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन, अशा सगळ्या पूजा मी सांगितल्या. दक्षिणेचे पैसे अभ्यासाच्या पेटीतल्या एका कप्प्यात साठवत राहिलो. गोकुळाष्टमीच्या पूजांच्या दक्षिणेचे पैसे आधीच होते. कप्पा अर्धाधिक भरत आला होता. 2-4 दिवस शाळेतून आल्यावर रामाच्या हॉटेलातून 2-2 आण्यांचा शेवचिवडा आणून खाल्ला. तरीही पैसे उरलेच. काय बरं करावं या पैशांचं? घरातली एखादी वस्तू आणण्यासाठी बाबल मागत नसे. आता त्यानं थोडं थोडं करीत बरंच सामान आणलं होतं.
देवापुढची समई, ताम्हण, पळी पंचपात्री, पातेल्या, ताटल्या, पळ्या, कळशा, लहान लहान डबे, चटया असं बरंच सामान त्याने घेतलं होतं. आता तो असलं सामान आणायला माझ्याकडे दक्षिणेतले पैसे मागत नसे. उलट म्हणे, ठेव मरे तुलाच, पेन घे, टाक घे, वह्या घे, तुझं मॅट्रिक एकदा नीट होऊ दे. काय करावं पैशांचं, असेच साठवून ठेवावे झालं. शाळेतून येताना काबुली खाता येईल, घरी आल्यावर शेवचिवडा, परीक्षेच्या वेळी नवं पेन, निंब तसेच राहू देत, त्यात भरच पडत जाईल. मुंजा जेवायला गेलो तर आणा, तारकर्लीवर जेवायला गेलं तर 4 आणे, साठत राहू दे तसेच. रोज 1 आणा मात्र खर्चायचा. शाळेतून आल्यावर रामाच्या हॉटेलातला चिवडा आणून खायचा. रात्री रामू यायचाच गजाली मारायला, गाणी म्हणायला, तात्या यायचा, बाबू यायचा, आणखी पण कोणी कोणी यायचे. जेवण झालं की एक जण यायचा. गजाली, विड्या ओढणं, गमती सांगणं, रामूनं सिनेमातली गाणी म्हणणं, नकला करणं, त्यातच मी अभ्यास करीत बसलेला, बाबल वाचीत, काका भिंतीच्या मुळाशी पडून. तासाभराने सगळे जायचे. एके दिवशी मी एक संवाद लिहिला. सिनेमाचं वेडच लागलेल्या 2 मित्रांचा संवाद होता तो. सिनेमाशिवाय त्यांना दुसरं काहीच सुचत नसे. अभ्यास करीत नसत. सिनेमातल्यासारखे कपडे घालून फिरायचे, तसेच केस वाढवायचे. संवाद चांगला 15-1 पानं भरेल इतका झाला. सुरुवात केली. राधा ना बोले ना बोले ना बोले रे या गाण्यानं. नाव दिलं, आम्हीच खरे सिने शौकीन. एका रविवारी बसून तो सुवाच्य अक्षरात लिहून काढला. कागद पेटीत ठेवून दिले. बाबल काय काय वाचायला आणि त्यात किर्लोस्कर मासिक असे, तसं सह्याद्री मासिकही असे. त्यात लेख, गोष्टी, कविता, परिचय असं छापलेलं असे. बाबांनी आणलेल्या सह्याद्रीच्या एका अंकात चौकटीत छापलेली एक कविता मी वाचली. खाली कविता रचणाऱ्याचं नाव होतं आ. ना. पेडणेकर. मधु भंडारी हायस्कूलमधल्या शिक्षकांबद्दल खूप सांगायचा, आणांबद्दलही सांगायचा. शाळेत जाताना मी त्यांना म्हटलं, आणांची कविता छापली आहे सह्याद्री मासिकात, मी वाचली. खूप ठिकाणी कविता छापून येतात त्यांच्या, मधू म्हणाला. मला बघायचं आहे त्यांना, तू दाखवशील? मी उत्सुकतेने विचारलं. दाखवीन ना, मधू म्हणाला. आम्ही शाळेत पोहोचलो. मुख्य दारातून आत गेलो. तिथे जिना होता. मधू आपल्या वर्गात जाण्यासाठी जिन्याने वर जाई. मी उजवीकडे वळून वरांड्यातून 3-4 वर्ग ओलांडून अगदी शेवटच्या 8वी क वर्गात जाई. जिन्याच्या पायऱ्यांपाशी थांबून मधू मला म्हणाला, मधल्या सुट्टीची घंटा झाली की धावत इथे येऊन थांब. सुट्टीच्या आधीचा आणांचा मराठीचा तास आमच्या वर्गावर आहे. घंटा झाली की मी पटकन इथे येतो. आणा खाली येताना तुला दाखवीन. मधल्या सुट्टीची घंटा झाली. मी धावतच ठरलेल्या जागी येऊन थांबलो. मधूही आला. म्हणाला, आणा येतीलच आता खाली, ते बघ आलेच. ते पॅन्ट इनशर्ट केलेले. मी डोळ्यात प्राण आणून बघत राहिलो. मधूनं सांगितलेल्या वर्णनाचे सर जिन्याने खाली येत होते. भराभर पायऱ्या उतरत होते. तांबूस रंगाची पॅन्ट, पांढऱ्या रंगाचा शर्ट पॅन्टीत खोचलेला, शर्टाचे हात कोपरापाशी दुमडलेले, चष्मा. मराठीच्या हिंदीच्या पुस्तकात मी कवींचे फोटो चित्र बघितली होती, तसेच आणा दिसत होते, कवी. आणा आमच्या समोरून भरकन शिक्षकांच्या खोलीत गेले. बघितलेस? मधूनं विचारलं. हो, मी म्हणालो. अरे मी कवी बघितला, खरा कवी, मी म्हणालो. मी शाळेतून घरी आल्यावर पुन्हा सह्याद्री मासिकातली कविता वाचली. आणा पेडणेकर या अक्षरांआड मला कविता लिहिणारे आणाच दिसू लागले होते. 2-3 दिवसांनी शाळेत जाताना मी लिहिलेल्या संवादाचे कागद पॅडमध्ये घालून दप्तरात ठेवले. शाळा सुटली. शाळेच्या जवळच एका घराच्या खोलीवर मला जाता येताना साप्ताहिक जनयुग अशी पाटी लटकताना दिसे. बाबल जनयुग आणि जनयुगाचा दिवाळी अंकही आणि. मी तो वाचून काढी. संध्याकाळी शाळा सुटली. मित्रांना टाळून मी एकटाच निघालो. जनयुगच्या ऑफिसमध्ये आलो. संपादकांना भेटायचं आहे, मी तिथल्या माणसाला म्हणालो. ते थंय बसले हत वकील साहेब.
त्याने बोट दाखवीत सांगितलं. मी दप्तरातून कागद काढले, त्यांच्या टेबलावर ठेवले. त्यांनी वर बघितलं, विचारलं, काय? संवाद लिहिला आहे. जनयुगच्या दिवाळी अंकात छापायला द्यायचा आहे, मी म्हणालो. तू लिहिला आहेस? त्यांनी विचारलं. होय. काय नाव तुझं? हनुमंत मोरेश्वर मराठे, 8वी क, भंडारी हायस्कूल. त्यांनी कागद उचलून घेतले, नजर फिरवली, म्हणाले, वाचून बघून सांगतो. बरं, म्हणत मी वळलो. तू 8वीत आहेस? त्यांनी चष्म्यातून बघत विचारलं. हो. तूच लिहिला आहेस हा संवाद? इतका मोठा? की कुठल्या मासिका पुस्तकातून नकलून काढला आहेस? मी स्वतःच लिहिला आहे. रफ लिहिलेला आणून दाखवू का? नको, ते म्हणाले. 4 दिवसांनी चौकशी कर. बाबू जोशी रामेश्वराच्या देवळाजवळ राहायचा. सायकलवरून बाजारात जाता येताना दिसायचा. 2-3 दिवसांनीच मी शाळेत जाताना तो सायकल थांबून माझ्याजवळ आला. म्हणाला, तुझी नाटिका छापतो आहोत आम्ही जनयुगच्या दिवाळी अंकात. चांगली लिहिली आहेस. नाटिका म्हणजे मी लिहिलेला संवादच ना? मी विचारलं. होय रे, संवाद मोठा आहे ना. नाटिका म्हणायचं असतं त्याला, बाबू म्हणाला. मी थोडं काम करतो जनयुगात, म्हणून मला माहीत. लिहित राहा असंच, म्हणत बाबू सायकलवरून बसून पुढे निघाला. ड्रॉइंगचा तास वेळापत्रकात बघितला. 1 नव्हे, जोडून 2 तास. पोटात एकदम गोळाच उठला भीतीचा. सरांनी चित्रकलेचा सुद्धा घरचा अभ्यास दिला होता. चित्र काढून आणायला सांगितले होतं. नंदी बैलवाला. काढून न्यायलाच हवं होतं. मी चित्र काढायला बसलो. पेन्सिलीला टोक करून घेतलं. नवीन आणलेला खोडरबर जवळच ठेवला. नंदी बैलवाला काढायचा. नंदी बैल काढायचा. त्याला घेऊन येणारा माणूस काढायचा. नंदी बैल सजवलेला असेल. बैलवाल्याच्या गळ्यात ढोलकी असेल. त्यांना फेटा बांधलेला असेल. अंगात रंगीबेरंगी कपडे असतील. खांद्याला झोळी किंवा पिशवी असेल. तो येऊन घरासमोर खळ्यात उभा राहील. त्याला बघायला आजूबाजूची मुलं जमतील. बाया बापड्या जमतील. झिलगे पोरगे जमतील. चिंदरकर सरांनी सगळं सांगितलं होतं. घरून काढून न्यायचं होतं चित्र. ते रंगवायचं कसं ते सर शाळेत शिकवणार होते. रंगपेट्या घेऊन या, सरांनी सांगितलं होतं. मी चित्र काढायला लागलो. बैल कसा बरं काढायचा? कुठून सुरुवात करायची? शिंगापासून की शेपटापासून की पायांपासून की पोटापासून? तोंडापासून करावे झालं. मी पेन्सिल कागदावर टेकवली. नंदी बैलाचं तोंड काढू लागलो. 2 तिरक्या रेघा. पुढं 2 बागदार रेषा. ही मान. पुढं आडवी सरळ रेघ. हा त्याचा आडवा कणा. खाली थोडी वाकडी रेषा. पोट. 4 उभ्या रेषा. 4 पाय. मागं एक तिरकी रेषा. शेपूट. डोकीवर 2 रेषा. शिंग. हा काय बैल आहे? मरतुकडा कुठला तरी प्राणी. आला झालं वेडावाकडा. कितीतरी वेळा खोडत राहिलो. खोडून खोडून कागद काळा झाला. अर्धा पाऊण तास झाला. बैलही काढून झाला नाही. आता इतर गोष्टी कधी काढणार? अजून गणितं सोडून व्हायची आहेत. मराठीची प्रश्नोत्तरं लिहायची आहेत. ठेव बाजूला चित्रकला. इतर विषयांकडे वळ. ते येतं तुला. तो तरी अभ्यास करून टाक. ड्रॉइंगची वही मिटून ठेवली. इतर अभ्यासाकडे वळलो. थोडा अभ्यास झाला. उठलो. चूल नको का पेटवायला? भात नको का शिजत टाकायला? काका भटपणाच्या कामाला गेलेले. एकादशनीचं तीर्थ यजमानाला द्यायला. घ्या कुऱ्हाड. चुलीत घालायची लाकडं बारीक करा. मी पडवीवर आलो. कोपऱ्यात उभी केलेली मोठी लाकडं खाली घेतली. कुऱ्हाडीचे घाव घालून ती फोडू लागलो. लाकडं फोडून घेतली. चुलीत रचली. घासले टोचलं. काडी लावली. भक्कन पेटली. पेटू लागली. तांदूळ धुतले. आंगळांनी पाणी मापून पातेली चुलीवर चढवली. अभ्यासाच्या पेटीपाशी येऊन पुढली प्रश्नोत्तरं लिहू लागलो. आता चुलीपाशी भाताला कड येऊन पाणी उतू गेलं वाटतं. उठा. तसंच झालेलं.
पेटत्या लाकडांवर पाणी पडल्याने ती विझलेली. पुन्हा ती पेटवायची, फुंकायची. फू 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 फू. पेटली बाबा एकदाची लाकडं. इथंच थांबावं तांदूळ शिजेपर्यंत, नाहीतर भात करपायचा. चुलीच्या पुढ्यात बसून नुसतं काय करायचं, कविता तरी पाठ करून टाकू. मी पटकन पुस्तक आणलं आणि कविता मोठ्या आवाजात म्हणू लागलो. पाठ करू लागलो. भात झाला. पातेलीवर झाकण टाकलं. पुन्हा बाहेर आलो अभ्यासाच्या पेटीपाशी. उरलेली प्रश्नोत्तरं लिहिली भराभर. दप्तर भरून टाकलं. कंपास पेटी भरली, रंगपेटी भरली. भात वाढून घेतला. त्यावर तिळाचं तेल घातलं, मसाला घातला. बकाबका खाऊन टाकला. आठवलं, आज ड्रॉइंगचे 2 तास, सलग 2 तास. चित्र काढून झालेलं नाही. चिंदरकर सरांचा मार ठरलेलाच. पोटात कळ, भीतीचा गोळा, भयंकर भीतीचं ओझं छातीवर. पळा, तांब्या घेऊन मळ्यात. परत आलो तेव्हा तीर्थ देऊन परत आलेल्या आणि पडवीवर गप्प बसून असलेल्या काकांनी हळू आवाजात विचारलं, पुन्हा सो जाऊनी आयलोस? भीती. ती कसली? ड्रॉइंगचा तास. पटकन सांगून मी आत आलो. कपडे घातले, दप्तर घेतलं. निघता निघता काकांना म्हटलं, मी नुसताच भात रांधून ठेवला आहे. तू किता खाल्लंस? तेल मसाला घालून भात. बाबल आला की करील सोलकढी. तेवढ्यात मधून हाक मारलीच, चल रे हनू. ड्रॉइंगच्या तासाचं भय पोटात तसंच असतं घट्ट. काळ्या काळ्या ढगांनी पावसापूर्वीचं आभाळ भरून येतं तसं. पहिले तास सुरू होतात. सर येतात, शिकवतात, प्रश्न विचारतात, मी उत्तर देतो. पण मनात एकच विचार, ड्रॉइंगचे तास. चित्र काढलेलं नाही, काढता आलेलं नाही. पोटात घुसमटल्यासारखं होत आहे. ड्रॉइंगच्या तासांना हॉलमध्ये जाताना खूप खूप भय. चित्र अपुरं असेल तर ते पूर्ण करू लागा. चिंदरकर सर बसल्या जागेवरूनच सांगतात. म्हणतात, आज चित्र रंगवायला शिकायचं आहे. रंगपेट्या आणल्या आहात ना? होय सर, आणल्या आहेत. चित्र पूर्ण करायला लागा तर, सर म्हणाले आणि जागेवरून उठून वर्गात फिरू लागले. मुलांच्या वह्या बघू लागले. कोणाचं चित्र कसं आहे, काय सुधारायला पाहिजे सांगू लागले. एकेका डेस्कसमोर जाऊन म्हणू लागले, तू नंदीबैल चांगला काढला आहेस. गळ्यात घंटा दाखव. तू नंदीबैलवाला चांगला काढला आहेस, पण त्याच्या मानाने ढोलकी मोठी झाली आहे, लहान काढ. माझ्या दिशेने येऊ लागले. माझ्या पोटातला भीतीचा गोळा मोठा होत गेला. सर माझ्या डेस्कपाशी येऊन थांबले. मी मान खालीच घालून बसलो. वहीतलं चित्र गिरवू लागलो. सरांनी माझी वही आपल्याकडे घेतली. फाड. डोक्यात जोराची थप्पड. काय काढलं आहेस हे? सरांनी रागाने विचारलं आणि म्हटलं, हा काय बैल आहे? आणि हा नंदीवाला? खोडून टाकते. पुन्हा काढ नव्या पानावर. आज चित्र रंगवायला शिकवणार आहे मी. खोडून खोडून किती काळं केलं आहेस हे? काढ नवं. बैल येतो का काढता? नाही, मी म्हणालो. का? कधी बघितला नाहीस नंदी बैल? बघितला आहे. बघितला आहेस ना, मग काढ ना. इतरांना बघ कसा काढता आला. मला नाही येत सर, मी रडवेल्या स्वरात म्हणालो. येत नाही म्हणे. सरांनी आणखी एक थापट जोरात मारलं आणि माझ्या वहीत नंदीबैल काढायला सुरुवात केली. पटकनच त्यांनी नंदीबैल काढला. बैलवाला काढला. म्हणाले, आता पोरं बाया बापड्या काढ. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढच्या भागात पाहूयात हनूला पुढील चित्र पूर्ण करता येतं की नाही ते. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.